नमस्कार. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्ननाशी, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन या प्रमुख नावांनी ओळखला जातो असा हा वरद विनायक म्हणजे गणपती बाप्पा. शुभ्र वस्त्र परिधान केलेला, गौरवर्णी, प्रसन्न मुख अशा सर्व विघ्नांचा नाश करणाऱ्या गणेशाचे मनोभावे पूजन करण्याचा आनंददायी काळ म्हणजे गणेशोत्सव. तसे पाहता गणपती ही नित्य स्मरणातील देवता. विद्येच्या आरंभी, विवाह प्रसंगी, गृहप्रवेश करताना, घरातून बाहेर पडताना, युद्ध प्रसंगी, संकटकाळी अशा अनेक प्रसंगी प्रथम पूजेचा मान असलेला हा विघ्नहर्ता. विद्या, ज्ञान, लेखन यांचा श्री गणेश हा अधिपती, अधिदैवत. त्यांना विद्यावंतांचा पूर्वज मानले गेले आहे. सकल विद्यारंभ म्हणजे श्री गणेशा. आपल्या संस्कृतीत कोणत्याही ग्रंथवाचनाचा प्रारंभ श्री गणेशाय नमः यानेच होतो. अशा या श्री गणेशाच्या उत्सवाचे औचित्य साधत सोमवार पेठेतील दी रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षात बुद्धीची देवता असलेल्या श्री ग्रंथ गणेशाच्या विविध पुस्तकांचे, विविध भावमुद्रा असलेल्या मूर्तींचे तसेच छायाचित्र व माहितींच्या कात्रण संग्रहाचे प्रदर्शन आयोजित केले. याप्रसंगी संदर्भ ग्रंथपाल व माहिती तज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांच्या मार्गदर्शनात मुलांनी वाचनाचा संकल्प केला. ग्रंथांचाच वापर करत केलेल्या सजावट प्रदर्शनात ग्रंथालयात उपलब्ध श्री गणेश विषयक विविध पुस्तकांचा समावेश केला आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांच्या वैयक्तिक संग्रहातील काही गणेश मूर्तींचेही प्रदर्शन यात मांडण्यात आले आहे. ज्येष्ठ गणेश छायाचित्र संग्राहक, पहिल्या महिला क्रीडा उद्योजिका आशाताई शिंदे यांच्या तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी गणेश विषयक माहिती व चित्रांच्या कात्रण संग्रहांचा समावेशही या प्रदर्शनात करण्यात आला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी श्री गणेशाच्या आरत्या, स्तोत्र, कविता तसेच सुभाषितांचे सादरीकरण करत या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सार्वजनिक उत्सव, सण, समारंभाच्या निमित्ताने ग्रंथालयाच्या माध्यमातून मुलांना पुन्हा वाचनास उद्युक्त करण्यासाठी बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यास विद्यार्थ्यांचाही सकारात्मक प्रतिसाद असतो. त्यातीलच हा श्री ग्रंथ गणेश हा उपक्रम.